आनंदाने म्हणाले, आम्ही जातो आमच्या गावा, तुझा राम आम्ही घ्यावा. इतक्या आनंदाने शरीराला निरोप द्यायची क्षमता जर आपल्याला डेव्हलप करायची असेल, त्याला वेदांत शास्त्राचा चिंतनाशिवाय दुसरा कुठलाच मार्ग नाही. हे आपल्या विचाराला इतकं सुंदर शास्त्र आमच्यासाठी शास्त्राच्या बसून दिलेलं आहे. आणि असं बोलायला लागलं शरीराशी, डोकं दुखायला लागलं तरी शरीर दुखायला, खूप ताप आला, तुला मी ॲडमिट करतो हॉस्पिटलमध्ये. दुर्लक्ष करायचं नाही, हेळसांड करायची नाही, त्यातली एकही गोष्ट करायची नाही. तुला मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो, चांगला बरा हो, बरा झालास की पुन्हा माझ्या कामाला सुरुवात केली पाहिजे. कुणाला सांगायचं? काही नुकसान झालं का? व्यवहारात काही नुकसान आहे का? काही नुकसान नाही. फक्त आतमध्ये मात्र फार फायदा आहे मोठा. व्यवहारात काही नुकसान नाही. हेळसांड केले तर व्यवहारात नुकसान होईल, दुर्लक्ष केलं शरीर केलं तर नुकसान होईल. पण दुर्लक्ष न करता, हेळसांड न करता शरीर जर सांभाळता आलं, शरीराशी बोलता येतं. आणि बोलून पण डोकं दुखायला लागलं, शरीर ठणकायला लागलं, तुला मी ॲस्पिरिनची गोळी देतो, तुला गरम पाण्याची अंघोळ घालतो, मालिश करून देतो, तुला रात्रभर झोप, उद्या सकाळपर्यंत तू बरं होशील. आणि सकाळी उठलास की पुन्हा माझ्या कामाला तू सुरुवात केली पाहिजे. अशा पद्धतीने शरीराशी जर बोलता आलं तर ह्यात जे काही सांगितलं आहे त्याचा आपल्याला प्रत्यक्षात अनुभवायची सोय होते. आणि असं आम्ही ती सोय नाही करून घेतली तर इकडे पाठपाठांतर होतं पुष्कळ. मोठमोठे ग्रंथ आमच्या इथे गुरुकुळला या तुम्ही, 3 किल्ला हे भरलेले आहेत अलमाऱ्या ग्रंथाने. ते भरल्यानंतर तुम्हाला नक्की वाटेल, हां हे मोठे पारमार्थिक दिसतात, अशा अर्थी इतकी पुस्तके आहेत, त्या अर्थी फार मोठे पारमार्थिक असले पाहिजे. असं त्याचा काही संबंध नाही. त्यातलं किती आत गेलं आणि ते वापरलं किती ह्याच्यामध्ये त्याचं हे सगळं अवलंबून आहे. ज्या पद्धतीने शरीराशी दुरावाजा निर्माण केला तर मग आपल्याला एक क्वालिटीला इशारा शब्द वापरला, अगदी एक्झॅक्टली तसं मनाचं आहे. मनाच्या बाबतीत सुद्धा एक वाक्य सांगतो मी, माझं काम मन लावून करतो. काय वाक्य झालं बघा, इथं शूड होल्स तुम्हाला जर जपता आलं त्याच्यामध्ये तर तुम्ही याच्यात शंका अवश्य घ्या. मी माझं काम मन लावून करतो हे वाक्य सरकारी नोकरांसाठी नाही. पुढे जाऊया. मी जर माझं काम मन लावून करत असेल तर मन हे माझं कामाला लावण्याचं काय झालं? साधन. बरोबर आहे? हे सिंपल लॉजिक आहे. आणि जे साधन असतं ते नेहमी वापरणाऱ्यापासून वेगळं असतं. मी लाटण्याने पोळ्या करते, लाटणं हे काय झालं? पोळ्या करण्याचं साधन झालं. मी लाटणं आहे का? हे जितकं आहे तितकंच मन हे माझं काम करायचं साधन असेल तर मी मन नाही, म्हणजे माझं वेगळं आहे, म्हणजे माझं वेगळं त्याशी बोलता येतं. पुन्हा सेम लॉजिक गोज ऑन. समजा एक दिवशी मन नाराज झालं नाही का, तू मनाशी बोलता येत आपलं, तुझी नाराजी तू काय वाटेल का, मी तुझ्याबरोबर नाराज व्हायला बांधलेला नाही. गीतेत वाक्य आहे, सुखदुःखे समय करतो लाभाला हो जाय. हे गीतेतलं वाक्य नेहमी गीतेत राहतो. ते कुणी करायचं? ते सुखदुःखी समय करतो करायचं कुणी? ते कृष्णाने करावं, कारण ज्ञानेश्वरला करावं. आम्ही त्या भानगडीत पडणार. आता ते कसं करायचं हे कळल्याशिवाय, आता एक उदाहरण आहे फार नेहमी चांगलं बरं, एक असावर जोंधळ्याचं पीठ घ्यावं, त्यामध्ये पुरेसं पाणी मिसळावं, चांगला गोळा तयार करावा. गोळा तयार केल्यानंतर तो थापावा व्यवस्थित, त्याची भाकरी तयार करावी, ती तव्यावरती ठेवावी. पुरेशी भाजल्यानंतर तवा काढून टाकावा आणि ती खाली विस्तवा छान भाकरी तयार होते, मग ती खावी. ही प्रक्रिया किती वेळा तोंडाने केली म्हणजे भाकरी तयार होती? एक लक्ष आवर्तून क्रिया केली, घेत आहेत पिठाचा गोळा घेत आहेत, प्रत्यक्षात काही हातात पीठ नाही, तवा समोर नाही, काही नाही, नुसतं आपलं चाललंय, एक असं करा असं करा इतकं होईल. एकही भाकरी तयार करणार नाही. 1,00,000 वेळा जरी याची आवर्तन केली तसंच इकडे होतं. 1,00,000 वेळा आवर्तन होतात, प्रत्यक्षात काही पडत नाही. पण हे जर प्रत्यक्ष सुखदुःखे समय करतात, 1,000 वेळा गीता म्हटली, पाठपाठांतरात बक्षिसं मिळवली, पाठांतराची बक्षिसं असतात, चांगलं आहे ना. त्या वयामध्ये पाठांतरच झालं पाहिजे, त्यानंतर ह्या वयात पाठांतर होत नाही, त्या वयात पाठांतर करणं बक्षिसं म्हणून अत्यंत आवश्यक आहे. पण पाठांतरावर थांबणं हे नाही. मग गीतेच्या अंतरंगात शिरणं हे आवश्यक आहे. मग पुढे जसं वय वाढत जसं मॅच्युरिटी येत जाते तर आपोआप त्याचा अंतरंगात शिरायला होतं. पण ती पारमार्थिक मॅच्युरिटी सहसा आम्ही वाढू देत नाही. आणि वाढू देत त्याचं कारण आहे विचारच करायचा नसतो ना, त्यामुळे ते सगळं होतं. मग मनाशी बोलता येतं. किंवा नाराज झालं, तुझी नाराजी काय वाटेल ते करा, तुझे सगळं संपलं म्हणजे आपण बघू काय करायचं ते. जसं घरात एखाद्या रुसलेल्या माणसाला आम्ही बोलतो
की तुझं रुसणं फुगडं थांबलं म्हणजे आपण बघू, तसं थाटामध्ये मनाशी बोलायचं. हे जर जमलं तर मग मला एक दिवशी नाचायला लागलं मनानं, तरी तेच बोलायचं त्याला, तुझं नाचणं संपलं की आपण बघू, आपण मी तुझ्यावर नाचायला मानलेलं नाही आहे. असं झालं तर सुखदुःख समय होता. सुख दुःख कसं झालं, नाराज झालं तरी ते मन, आनंदी झालं तरी ते मन, माझ्याशी काही संबंध नाही. आणि मी ह्याचा प्रकारचा जीव असा होतो. आता एक दिवशी मी जीव म्हणजे काय ते समजावून सांगणार आहे, म्हणजे त्या आशेने सुद्धा कदाचित तुम्ही सगळेजण याल. जीव म्हणजे काय आपल्याला कळलं पाहिजे, कोणत्या कल्पनेत तरी याल असे मी काय स्ट्रॅटेजी असतं आमचे प्रोफेशन करायचे. लोकांनी यावं म्हणून एखादं काहीतरी असं गाजर म्हणतात ते समोर ठेवायचं, म्हणजे ते लोक येत राहतील. आता हे म्हणतो कोण, हे म्हणणारा जीव असतो. म्हणतो कोण आहे, तू खुशाल नाच, मी तुझ्यावर नाचणार नाही, म्हणणारा कोण जीव आहे. आत्मा काय म्हणत नाही, कारण आत्मा काहीच बोलत नाही. आता ते एक आणखी प्रकरण वेगळं आहे. आत्मा बोलत नाही, आत्मा पाहत नाही, आत्मा ऐकत नाही, काही करत नाही, तर नुसतं शुद्ध ज्ञान रूपाने तो असतो. तो शुद्ध ज्ञान रूपाने असल्यामुळे मला स्वप्नातल्या पदार्थांचं ज्ञान होतं, जागृतीतल्या पदार्थांचं ज्ञान होतं. हे ज्ञान होतं आपल्याला, ते होणारं ज्ञान असणाऱ्या ज्ञानावर अवलंबून आहे. एवढं एक वाक्य लक्षात ठेवलं, असणारं ज्ञान हे आत्म्याचं आहे आणि होणारं ज्ञान हे जीवाचं आहे. अशा पद्धतीची जी वाटणी आहे, त्याला ती वाटणी असं एक 10-20 वेळा जे ऐकलं ना सातत्याने, ते त्या घडी बसून जाते. पण 10-20 वेळा हे नसतं ऐकायचं. जो 10-20 वेळा काय ऐकायचं असतं ते मग अशी यादी सांगितली, तो तसा ती तशी, त्याने असं केलं तिने तसं केलं, इत्यादी इत्यादी. कराडला गेलो तेव्हा कृष्णा कोयन्याचा संगम आहे, यशवंतराव चव्हाणांचं स्मारक आहे. ते गोदावरी आपलं प्रवरा आणि कोयन्याचा संगम आहे. एक सुंदर गाणं आहे, सखे ग सुरेख संगम किती, असं म्हणून तिथे बसलो होतो मी. संगमचे दृश्य बघत होतो, एका बाकावर बसलो होतो. पलीकडच्या बाकावर तिघेजणी बसले होते, मुली 30 वर्षाच्या असतील. तिघेजणी आपली जाऊ, आपली नणंद आणि आपली सासू यांच्याबद्दल बोलत होते. तिघेजणी बोलण्याचा विषय तिघींचे एक होता, सासू, नणंद आणि जाऊ. त्यापुढे काहीच बोलत नव्हतं. आणि याचा अर्थ असा होतो की प्रत्यक्ष त्या बाकाची लोकसंख्या 3 जरी असली, सगळ्याने आपापल्या तिथे तिघी आणलेल्या असल्यामुळे त्याच बाकाची संख्या 12 झाली. ते 9 आणि ह्या 3. तिकडे तो संगम सुरेख आहे, फार सुंदर, ते झुळझुळ पाणी वाहत आहे, ते सगळं आहे. यांचं काय चाललंय आता, हे असंच एक आमचं जीवन आहे. आणि असं जीवन आम्ही व्यर्थ घालवतो आम्ही. त्यावेळेला आपल्याला अंतरंगाचा विचार हा अजिबात वेळ होत नाही. सारखं त्यात काय जे काय त्यांचं काय वरदान जे काय मिळालेलं आहे ते आहे खरं, ते अनादी काळापासून चालू चाललेलं आहे. काय ते टोमण्यांच्या स्वरूपात असतं, काही त्रासाच्या स्वरूपाचं असतं, पुष्कळ असतं. पण टोमणे अलीकडे सुशिक्षित टोमणे जास्त असतात. तसं 30 वर्ष मी समाजात वावरतोय, 30 वर्ष मी सगळ्यांच्या तक्रारी ऐकतोय, ते सगळं ऐकून मी तुमच्या समोर म्हणतोय. आणि मांडण्याचा हेतू एकच आहे की असं जेव्हा मनामध्ये येईल त्या ताबडतोब ते झटकून टाकावं आणि हे जे विचार आहेत या विचाराच्या मागे जावं. हे जर जमलं बरोबर तर मग आपल्याला हळूहळू जी क्वालिटी आहे लाईफची, त्या क्वालिटीने जाता येतं. मनाशी बोलता येतं, बुद्धीशी बोलता येतं. एक वाक्य आहे, ऐन वेळेला माझ्या बुद्धीने मला दगा दिला. काय वाक्य आहे? तुम्हाला काही म्हणता येणार नाही या वाक्यासंबंधी. मी बंदोबस्त असा केलेला आहे. मी LLB वगैरे नाही आहे, पण त्याच्यात काय बोलायचं, बरोबर बोलायचं, जिथे तुम्हाला काही म्हणता येणार नाही हे मला नीट कळतं. आता ऐन वेळेला माझ्या बुद्धीने मला दगा दिला, म्हणजे काय आठवलं पाहिजे ते आठवलं नाही. मग मी बुद्धीशी बोलतो, हे बघ नीट अभ्यास करतो, लक्षात ठेव, पुन्हा मी तुला विचारणार आहे, नीट सांगता आलं पाहिजे. असं जेव्हा मी बुद्धीशी बोलतो तर बुद्धीशी दुरावा निर्माण होतो. आणि असंच प्राणांशी बोलायचं सर्वात अवघड आहे, अत्यंत अवघड आहे. श्रीकांत आले होते मुरगुडला आणि त्या पण आल्या. त्या आल्या मला म्हणाल्या, डॉक्टर साहेब तुम्ही खरं सांगणार का? तर त्यांना मी खोटं सांगेन असं का वाटलं कोणा नाही. मी त्यांना म्हणालो, तुमच्या प्राण्याची शपथ घेऊन मी खरं सांगतो. ते म्हणाले असं कसं चालेल, मग प्राण आमचे तुम्ही काही सांगाल. मी वाक्य बदलतो, म्हटलं माझ्या प्राणाची शपथ घेऊन करा. प्राण प्राण झाले माझे, आपलं काय चाललंय, जे माझं आहे ते मी नाही. मग प्राण जर माझं असतील तर प्राणांशी बोलता यायला पाहिजे का नको? प्राणांशी बोलायचं. तुम्हाला सांभाळण्याचा खूप प्रयत्न केलाय, तुमच्यामुळे इतकं जीवन माझं फार छान गेलं. तुम्ही असता तर मला छान वाटलं असतं, पण काय करणार, तुमचं प्रारब्ध संपलं असलं तुम्ही तरी काय करू. प्रारब्ध कोणाचं? माझं नाही, प्राणांचं प्रारब्ध संपलेलं आहे. मग तुम्ही जा, तुमची झाली, बाय, गुड बाय, थँक्यू.
इतक्या सहजपणाने प्राणात जाताना जर आपलं हे जमलं तर परमार्थ जमला, आणि हे जर काही जमलं नाही तर भारे झाले, ग्रंथांचे भारे, तीर्थयात्रांचे भारे, देवांचे भारे, आणि असं नुसते भारे घेऊन काय होते ते गवताच्या गंजा आणि ते सगळं एकच असतं. असं कुठेतरी फार मोठी फजिती ह्या क्षेत्रात आहे, आणि फजित असण्याचं एकच कारण आहे, खरं काय आहे हे समजावून जोपर्यंत आम्ही घेत नाही तोपर्यंत त्या फजितीचा पारावार नसतो. असे 2 श्लोक आहेत, त्या 2 श्लोकांचं मी निमित्त केलं नुसतं. मला जे सांगायचं ते सांगितलं, तुम्ही वाचलं तर लक्षात येईल कदाचित की मला सांगितलं. आता उद्या